नमस्कार मित्रांनो, मी दीपू ओळेकर, तुमचा माझ्या पुन्हा एकदा चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। आज आपण फिशिंगसाठी चाललो आहे, माझ्या स्वतःच्या खाडीमध्ये चाललो आहे आणि फिशिंगसाठी चाललो आहे। तर मी आज मशीन लूर वगैरे याचा काही वापर नाही करणार आहे। तर आज थोडीशी जुनी आपली जी पारंपरिक पद्धत आहे, ज्याला आपल्याकडे भुसा, जावळा आणि पाग याच्या पद्धतीने करणार आहे। बघूया आज काय भेटते मला। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, थोडीशी मजा येईल बघायला। कारण मी कधी असं करत नाही, कारण मला मुळात त्याच्यातली काही थोडंसं म्हणजे फार ते पाग वगैरे नाही उडवायचं माहिती मला। हा जावळा भुसा वगैरे असं टाकून ती मच्छी पकडलेली आहे, पण असा हा काय प्रकार नाही माहिती मला। पागाचा वगैरे प्रकार माहिती आहे, प्रकार माहिती आहे, पण कसं उडवायचं ते जास्त माहिती नाही असं। तर आता सध्या माझ्या खांद्यावरती आहे बघा ही थैली, ह्याच्यातच वस्तू आहेत त्या तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात, थांबा जरा। ही आहे माझी अशी एक छोटीशी खाडी आहे, खड्डा आम्ही जो बनवला JCBने, याच्यात मच्छी सोडलेली आहे, थोडीशी आहे, जास्त नाही आहे। आणि मच्छी पकडायचा मला अजून तो स्पॉट जरा थोडासा पुढे आहे, आपण पोचलेलो आहे। तर ह्या खड्ड्यामध्ये मच्छी आहे अशा आमच्या वडिलांनी सांगितले। बघूया आता काय भेटतंय ते। थोडंसं म्हणजे जास्त पाणी नाही, कमी पाण्यात आहे, पण वडील बोलले की याच्यात बारामुंडी एक मोठी आहे, त्यांनी पाहिली होती की एक मोठी बारामुंडी आहे, असं जिताडी बोलतो आपल्याला। बघूया आता काय आहे काय नाही, आणि तुम्हाला मी काय पकडायला आणले ते दाखवतो बा। हे बघा, ही वस्तू आणली ते बारामुंडी पकडण्यासाठी, याला बोलतात आमच्याकडे बोलतात जावला म्हणजे भुसा। तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगून द्या मला, काय बोलतात त्याला। आता टाकतो थोड्या वेळात, बघतो काय आहे ते। यो हाय माझा जावला, काम 25 झाले बाई लोक बघा, एवढं असं मस्त पैकी ओके। आणि एक भुसा, जाम मेहनत लागते करायला भाई, ही सगळी अवतार बघा माझा कसा झाले। सकाळी चालतो, भरपूर मेहनत केली ना, असं फिट चिखला मिळाला सगळा माखलं। आता घरी जाऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश करून, मच्छी तुम्ही बघितली भरपूर मिळाली मस्तपैकी। आजचा संडे, काम 25 झालेला आहे, बघू आता।